प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। विशेष समितीवर प्रतिनिधित्व पाहिजे की नगरसेवक म्हणून? नाही, आम्हाला महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आम्हाला काम करायला आमचं समाजाचे कार्यकर्ते इच्छुक आहेत, कोणाला बी देऊ दे, पण आमचा प्रतिनिधी पाहिजे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे। मला नाही याची मागणी केली। हा, मारवाडी समाज मागच्या टर्म सुद्धा आम्ही मागणी केली होती, त्याच्या मागच्या त्यावेळेस परिवहन केलं होतं, त्याच्यामध्ये बी नाही, 2 टर्म मध्ये मारवाडी समाजाचा कोणी नगरसेवक नाही। विशेष करून त्यांना जेव्हा आम्ही दिल्लीला गेलो होतो तेव्हा 4 हुतात्माची माहिती दिली, हुतात्मा श्री किसन सारडाबद्दल त्यांना माहिती नव्हती, त्यांना पूर्ण माहिती दिली। मारवाडी समाजामध्ये म्हणजे ज्यांना फाशी दिलेले हे पूर्ण भारतवर्षामध्ये सोलापूरचे एकमेव हुतात्मा। लोकसंख्या किती आहे शहर लोकसभा? सर, पूर्ण सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 75 म्हणजे आम्ही जे मारवाडी भाषा बोलणारे 70 ते 75 हजार लोक आम्ही आहोत सोलापुरामध्ये। लोकसंख्येच्या पर्यंत मारवाडी समाजाला पडेल, पण एक मारवाडी समाजाची ताकद कुठं दिसायला पाहिजे, त्या हिशोबाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर याच्यात सर्व आपले खासदार साहेब आणि दोन्ही आमदार विजयकुमार देशमुख मालक, सुभाष देशमुख, सचिनजी कल्याण शेट्टी आणि आमचे शहराचे पदाधिकारी यामध्ये सामील होणार आहेत। आणि समाजाचे जास्तीत मोठ्या संख्येनं हा मेळावा संपन्न होईल आणि समाजाचे ते वास्तवमध्ये मारवाडी समाज हा उद्योजक समाज आहे आणि युवा उद्योजक जे तयार झाले तर त्यांचा आम्ही मारवाडी समाज युवा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे आणि समाजसेवेमध्ये जे काम करतात त्यांना सुद्धा सन्मानित करणार आहे। एकंदरीत एक मारवाडी समाजाची अपेक्षा आहे, मनामध्ये अपेक्षा आहे, तसं समाजानं पक्षाला तर पद देते, पण पुढं राजकीय सुद्धा महानगरपालिकेच्या तर मारवाडी समाजाचे कमीत कमीत एक 3-4 प्रतिनिधी महानगरपालिकेमध्ये राहायला पाहिजे, हे प्रत्येक समाजाची अपेक्षा असते, आमची सुद्धा अपेक्षा आहे।